नमस्कार. मी डॉक्टर भावना श्रीपती पोळ, केकेवा कला वाणिज्य विज्ञान आणि संगणक विज्ञान महाविद्यालय, भाऊसाहेब नगर या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण या तासामध्ये एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेकडे वाटचाल याविषयी चर्चा करणार आहोत. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया या दोन तत्कालीन महासत्तांमध्ये शीतयुद्धाला सुरुवात झाली. परिणामतः अमेरिका व रशिया या दोघांमध्ये सर्वसाधारणपणे 1990 साली म्हणजेच सोव्हिएत संघाचे विघटन होईपर्यंत या देशातील संबंध तणावाचे होते. परिणामतः आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशांतता नांदत होती. सोव्हिएत रशियाचे विघटन घडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने शीतयुद्धाची समाप्ती झाली. पण परिणामतः दुसऱ्या महायुद्धानंतर 1990 पर्यंत जगाचे विभाजन ज्या दोन महासत्तांमध्ये होते तेथे आता केवळ अमेरिका हीच एकमेव महासत्ता बनली. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर राष्ट्रीय व्यवस्थेत संरचनात्मक बदल घडून आले. दीर्घकाळापर्यंत अमेरिका हीच एकमेव महासत्ता असल्याने जगाची वाटचाल एकध्रुवीय व्यवस्थेकडे होण्यास सुरुवात झाली. एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेमध्ये एखाद्या राष्ट्राच्या किंवा विशिष्ट राष्ट्रगटांच्या हाती सत्ता केंद्रित होते. शीतयुद्धाच्या अखेरच्या कालखंडात तसेच पूर्व युरोपला हादरवून सोडणारी सर्वात महत्त्वपूर्ण घटना घडली ती म्हणजे सोव्हिएत संघाचे झालेले विभाजन होय. प्रस्तुत प्रकरणात आपण जर्मनीचे एकीकरण, सोव्हिएत संघाचे विभाजन व त्याचे परिणाम याविषयी चर्चा करणार आहोत. एकध्रुवीय विश्वरचना. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत सत्तेचे विभाजन ज्या वेगवेगळ्या मार्गाने घडून येते त्यास ध्रुवीयता असे म्हणतात. एकध्रुवीयता या संकल्पनेद्वारे एका विशिष्ट कालखंडात आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे असणारे स्वरूप अधोरेखित होते. सत्ता जेव्हा एखाद्या विशिष्ट राष्ट्राच्या हाती केंद्रित झालेली असते तेव्हा त्यास एकध्रुवीय विश्वरचना असे म्हटले जाते. एकध्रुवीय विश्वरचना याचा अर्थ पुढील प्रमाणे: अमेरिकेचे वर्चस्व असणाऱ्या एकध्रुवीय विश्वरचनेचा अर्थ पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येईल. ही व्यवस्था सत्तेच्या केंद्रीकरणाला आधारित असून सत्ता ही एखाद्या विशिष्ट राष्ट्राच्या किंवा राष्ट्रगटाच्या हातात केंद्रित झालेली असते. विशिष्ट राष्ट्राचे अथवा राष्ट्रगटाचे आर्थिक, भौतिक आणि सामर्थ्य इतर राष्ट्रांपेक्षा अधिक असते. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे नेतृत्व सामूहिक स्वरूपाचे नसून ते एकीकृत स्वरूपाचे असते. आंतरराष्ट्रीय राजकारणाची धुरा एका शक्तिशाली राष्ट्राकडे असून ती सर्व राष्ट्रांच्या केंद्रस्थानी असते. या व्यवस्थेत एका राष्ट्राची एकाधिकारशाही किंवा हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता असते. या व्यवस्थेत आंतरराष्ट्रीय राजकारणाची नेतृत्व करणारे राष्ट्र आंतरराष्ट्रीय तसेच विभागीय सत्ता यात समतोलाची भूमिका पार पाडते. शीतयुद्धोत्तर काळातील एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत अमेरिका जागतिक सत्तेच्या केंद्रस्थानी असल्याचा दावा केला जातो व तिची भूमिका स्वयंघोषित विश्वरक्षणकर्त्याची आहे. या एकध्रुवीय विश्वरचनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे सत्तेचे एकमेव केंद्र. एकध्रुवीय विश्वरचना ही सत्तेच्या केंद्रीकरणावर आधारित असून अमेरिका हे एकमेव सत्ता केंद्र असलेले दिसून येते. अमेरिकेचे लष्करी सामर्थ्य जगातील सर्व देशांपेक्षा जास्त आहे. आपल्या अत्याधुनिक शस्त्रांच्या द्वारे अमेरिका आपल्या भूमीवरून जगात कोठेही हल्ला करू शकते. अमेरिकेच्या खालोखाल असणारे 12 देश मिळून जेवढा खर्च संरक्षणावर करतात त्यापेक्षाही जास्त खर्च एकट्या अमेरिकेकडून केला जातो. म्हणजेच एकध्रुवीय विश्वरचनेत अमेरिका हे एकमेव सत्ता केंद्र म्हणून गणले जाते. दुसरा वैशिष्ट्य आहे आर्थिक व भौतिक विकासावर एकाधिकार. एकध्रुवीय विश्वरचनेत एका विशिष्ट राष्ट्राची आर्थिक, भौतिक क्षेत्रात मक्तेदारी निर्माण झालेली असते. यात अमेरिकेची अर्थव्यवस्था ही एकध्रुवीय विश्वरचनेत महत्त्वाची आहे.
आज मोठ्या प्रमाणावर निर्यात व्यापारात अमेरिकेचे वर्चस्व आहे. अमेरिका जगातील बहुतेक सर्व देशांना आर्थिक व तांत्रिक सुविधांची निर्यात करते. व्यापाराच्या बाबतीत अमेरिका महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अमेरिकेतील लोकांचे दरडोई उत्पन्न मोठ्या प्रमाणावर आहे. जागतिक व्यापारात 15% वाटा अमेरिकेचा आहे. इंटरनेटसारख्या सुविधांवर देखील अमेरिकेची मक्तेदारी असलेली दिसून येते. तिसरं वैशिष्ट्य आहे संस्कृती क्षेत्रातील वर्चस्व. एकध्रुवीय विश्वरचनेत आर्थिक व सैन्य या क्षेत्रांबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात देखील अमेरिकेचं वर्चस्व निर्माण झालेलं दिसून येतं. मात्र चांगल्या जीवनाबद्दलच्या ज्या धारणा अस्तित्वात आहेत त्या अमेरिकन संस्कृतीशी जोडल्या जातात. अमेरिकन लोकांची जीवनशैली अधिक विकसित मानली जाते. त्यामुळे जगातील बहुतेक सर्वच लोक त्याचे अनुकरण करताना दिसतात. हे अनुकरण जबरदस्तीचे नसून त्याचा स्वीकार केला गेलेला आहे. यातून सांस्कृतिक क्षेत्रातील अमेरिकेचं एकध्रुवीय विश्वरचनेचे वैशिष्ट्य ठरते. पुढचं आहे नवसाम्राज्यवाद. आजच्या काळात एकध्रुवीय विश्वरचनेत अमेरिकेचे आर्थिक क्षेत्रातील वर्चस्व विकसनशील व अविकसित देशांवर निर्माण झाले आहे. अमेरिका मोठ्या प्रमाणावर या देशांना आर्थिक मदत करते. मात्र त्यासाठीच्या अटी देखील घातल्या जातात. त्यामुळे या देशांवर काही राजकीय बंधने येतात. व्यापाराच्या निमित्ताने अमेरिकन कंपन्या जगातील इतर देशांमध्ये जाऊन पोहोचतात आणि तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर करून या कंपन्या त्या देशांचे आर्थिक शोषण करतात. त्यामुळे यातून नवसाम्राज्यवाद निर्माण होताना दिसून येतो. पुढचा आहे लोकशाहीचा प्रसार. शीतयुद्धोत्तर काळातील एकध्रुवीय विश्वरचनेचे लोकशाहीचा प्रसार हे एक वैशिष्ट्य सांगता येईल. लोकशाहीचा प्रसार करण्याचे धोरण अमेरिकेने आपल्या परराष्ट्रीय धोरणाद्वारे जोपासले. प्रारंभी पूर्व युरोपातील राष्ट्रात लोकशाहीचा प्रसार करण्यात आला. त्यानंतर दक्षिण आशियातील भूतान, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान या देशांमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यात आली. अमेरिकेने आपली वैचारिक अधिमान्यता टिकविण्यासाठी लोकशाहीचा प्रसार करण्यावर भर दिला. त्यामुळे लोकशाहीकरणाची तिसरी लाट हे एकध्रुवीय विश्वरचनेचे वैशिष्ट्य ठरते. पुढचं आहे जागतिकीकरणास प्रोत्साहन. एकध्रुवीय जागतिक रचनेत जागतिकीकरणाच्या प्रक्रियेस गती मिळाली. जागतिकीकरण हे वैश्विक प्रक्रिया आहे व कोणतेही राष्ट्र यापासून अलिप्त राहू शकत नाही अशी भूमिका अमेरिकेने मांडली. यातून जगातील सर्वच राष्ट्रांनी अमेरिका प्रणीत भांडवलशाही धोरणाचा स्वीकार केला. या नव्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेत मुक्त व्यापार स्पर्धा, मुक्त बाजारपेठ, कमीत कमी राज्यसभेचे नियंत्रण, खाजगी संपत्ती यांना मान्यता मिळाली. त्यामुळे जागतिकीकरणास मिळालेले प्रोत्साहन हे एकध्रुवीय विश्वरचनेचे वैशिष्ट्य सांगता येईल. एकध्रुवीय विश्वरचना बघत असताना एकध्रुवीय विश्वरचना बघत असताना त्यामध्ये पुढील मुद्दे याचा विचार आपल्याला करावा लागेल. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे खाडी युद्ध. इराकने कुवेतवर आक्रमण केल्यामुळे इराक विरुद्ध कारवाई करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्रसंघाच्या फौजांनी 1990-91 साली कारवाई केली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नावाखाली अमेरिकन सैन्यानेच इराकचा धुव्वा उडवला. इराकच्या माघारीनंतर देखील अमेरिकेने आपली फौज तेथून परत घेतली नाही. त्यातून अमेरिकेची जागतिक राजकारणातील एकाधिकारशाही दिसून येते. दुसरं आहे नाटोचे बॉम्ब हल्ले. बॉस्निया आणि सर्बिया राष्ट्रांमधील वांशिक हिंसाचार थांबविण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो या संघटनेने 1995 आणि 1999 मध्ये हवाई हल्ले करून बॉम्ब वर्षाव केला. जागतिक प्रश्न सोडविण्याची अमेरिकेची ही कृती तिच्या एकाधिकारशाहीची साक्ष देते. पुढचं आहे शांती सेनेतून माघार.
आफ्रिकेतील सोमालिया या राष्ट्रांमधील वांशिक दंगली थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने जी शांतीसेना पाठविली होती त्यातून अमेरिकेने आपला अध्याय काढून घेतला. अमेरिकेची ही कृती संयुक्त राष्ट्र संघटनेच्या नियमांचा भंग करणारी होती. यातून अमेरिकेची एकाधिकारशाही दिसून येते. पुढचा आहे अफगाणिस्तानवरील लष्करी कारवाई. 11 सप्टेंबर 2001च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानला जबाबदार धरून त्यावर लष्करी कारवाई केली. अफगाणिस्तानमधील धार्मिक मूलतत्त्ववादी तालिबानी शासन या कारवाईत नष्ट झाले. त्याचबरोबर शेकडो अफगाण निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या लष्करी कारवाईत अमेरिकेकडून युद्ध नियमांचे पालन केले गेले नाही. त्यातून मानवाधिकारांचे मोठे उल्लंघन झाले. शेवटचं इराक विरुद्ध लष्करी कारवाई. अमेरिकेच्या वाढत्या एकाधिकारशाहीचा सर्वात मोठा आविष्कार 2004 मधील इराकवरील लष्करी कारवाईच्या वेळेस आला. 150हून अधिक राष्ट्रांचा या लष्करी कारवाईला विरोध असताना देखील मूठभर राष्ट्रांच्या सहकार्याने अमेरिकेने ही कारवाई पूर्णत्वास नेली. याद्वारे इराकमधील सद्दाम हुसेनची राजवट संपुष्टात आणली गेली. अमेरिकेच्या या कृतीला आवर घालण्यास संयुक्त राष्ट्रास देखील अपयश आलेले होते. शीतयुद्धाची समाप्ती घडून आल्यानंतर अमेरिकेचे जागतिक राजकारणावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यामुळे हा कालखंड अमेरिका प्रणीत एकध्रुवीय विश्वरचनेचा कालखंड होता. मात्र पुढील काळात अमेरिकेच्या वर्चस्वास आव्हान देणाऱ्या वेगवेगळ्या सत्ता केंद्राचा उदय घडून आल्याने एकध्रुवीयतेचा अंत झाला. एकध्रुवीय विश्वरचनेचे परिणाम पुढील प्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये पहिला परिणाम आहे अमेरिकेचे युद्धखोर धोरण. सोव्हिएत संघराज्याच्या पतनानंतर जागतिक राजकारणातील सत्ता संतुलन नष्ट होताच 16 जानेवारी 1991ला अमेरिकेने इराकविरुद्ध डेझर्ट स्टॉर्म या हवाई हल्ल्यास सुरुवात केली. 1994 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटोच्या सैन्याने पूर्वीच्या युगोस्लावियावर बॉम्बवर्षाव केला. पुढे 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद विरुद्ध जागतिक संघर्ष या नावाखाली अमेरिकेने अफगाणिस्तानवर व पुढे 20 मार्च ते 9 एप्रिल 2003 या काळात इराकवर आक्रमण केले. या युद्धाने आंतरराष्ट्रीय राजकारणाचे सर्व संकेत, कायदे, नीतिमत्ता यांना गुंडाळून ठेवले. यातून अमेरिकेचे युद्धखोर धोरण दिसून येते. पुढचा परिणाम आर्थिक व व्यापारिक क्षेत्रातील जागतिकीकरणाचा आग्रह. सोव्हिएत संघाच्या व पर्यायाने साम्यवादी गटाच्या पतनानंतर उदारमतवादी, भांडवलवादी व एकच विचार प्रवाह उचलून धरण्यात आला. त्या अनुषंगाने जागतिकीकरण, डंकेल प्रस्ताव, खाजगीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, गॅट व जागतिक व्यापारी संघटना या संकल्पना, करार व संस्थांच्या माध्यमातून सर्व देशांवर गॅटचा बडगा उभारण्यात आला. यामुळे जगातील विविध देशातील आर्थिक क्षेत्र, मूलोद्योग नष्ट झाले. देशाच्या अर्थव्यवस्था कमजोर बनल्या. अविकसित व विकसनशीलच नव्हे तर विकसित देशाच्या संघटनेतील जर्मनी, फ्रान्स व जपान यासारख्या प्रगत देशांना देखील याचे विपरीत परिणाम भोगावे लागले. पण केवळ अमेरिकेच्या अट्टहासापायी हे सर्व लादले गेले. तिसरा परिणाम अण्वस्त्रविषयक अमेरिकेचे अन्यायकारी धोरण. शीतयुद्धोत्तर जगात अनेक आर्थिक वर्चस्व निर्माण करून चालणार नाही तर सोबतच शस्त्रास्त्र विषयक तंत्र नियंत्रण देखील निर्माण करावे लागेल. या भूमिकेतून अमेरिकेत CTBT हा करार पुढे आणला. याद्वारे अण्वस्त्र चाचणी हा प्रसारबंदी करून उर्वरित जगातील राष्ट्रांकडे असलेली आण्विक शक्ती नष्ट करणे किंवा तिचा प्रसार थांबविणे हे उद्दिष्ट आहे. जेणेकरून आपली अण्वस्त्रविषयक एकाधिकारशाही व शस्त्रास्त्र संरक्षण क्षेत्रातील वर्चस्व व प्रभाव कायम राहील. याकरता जगातील अनेक राष्ट्रांवर दबाव आणला गेला. अजूनही तो प्रयत्न सुरूच आहे. उदाहरणार्थ भारताने अण्वस्त्र चाचणी केली असता
त्यास प्रचंड विरोध करत दोन्हीही देशांवर आर्थिक निर्बंध घालून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला होता. हे सर्व करीत असतानाच एका बाजूला आपला देश सोडून अन्य राष्ट्रांच्या अण्वस्त्रांवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा किंवा त्यांची निर्मिती व वाढ होणार नाही, प्रसार होणार नाही याची काळजी अमेरिका घेते. चौथा परिणाम, जागतिक आर्थिक व वित्तीय संस्थांवरील वर्चस्व. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडचे साम्राज्य नष्ट झाले. परिणामतः अनेक नवस्वतंत्र राष्ट्रांचा उदय झाला. नवस्वतंत्र राष्ट्रांशी अविकसित राष्ट्रांशी व्यापार वाढविणे याकरिता गॅटची निर्मिती करण्यात आली. पण अविकसित राष्ट्रांच्या आर्थिक गरजा भागवून त्यांना व्यापारात क्रियाशील करण्याकरता विविध प्रकारचे आर्थिक सहाय्य देणे गरजेचे होते. याकरता जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा या आर्थिक व वित्तीय संस्थांची निर्मिती अमेरिकेच्या पुढाकाराने करण्यात आली. जगात आपल्या इच्छेनुसार जर इतर राज्यांनी धोरण निर्धारण व त्यांची अंमलबजावणी केली तर त्या राष्ट्रांवर आर्थिक निर्बंध लादणे व त्यांची आर्थिक नाकेबंदी करून त्यांना आपले निर्णय आणि परिणाम आपले वर्चस्व मान्य करण्यास भाग पाडणे हे अमेरिकेचे धोरण आहे. अशा प्रकारे अमेरिका या शीतयुद्धोत्तर जागतिक राजकारणातील एकमेव द्वितीय महासत्तेने जागतिक राजकारणात आपली एकाधिकारशाही आर्थिक, राजकीय, लष्करी क्षेत्रात निर्माण करून जागतिक राजकारणात एकध्रुवीय बनवून ध्रुवीकरणाचे सर्व फायदे आपल्या झोळीत पाडून घेतले. यातूनच जागतिक राजकारणात आपले वर्चस्व कायम ठेवले. धन्यवाद.